बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांबे घालोनिया पाही डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदी तुका म्हणे नेती गांजू आणि काशी तुका म्हणे नेती गांजू आणि काशी उदार जीवाशी आपुलिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदी महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडलिका यदा तुम मुनींद्र समागत्य दिष्टन्तमानाद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा प्रथमा नामाना 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 दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू त्याच्या कृपाने कथेचा विस्तारू त्याच्या कृपाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदी विठ्ठला विठ्ठल हरी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पुढे सरून बसा जागा ठेवू नका कुठं मधी उठून पुढे या बसू द्या आता बसू द्या विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल ठीक आहे फक्त आता गोंधळ करू नका येऊ वाटलं तर बसा पुढे फक्त बोलू नका कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा बापाचं वर्णन करणारा बापाची जबाबदारी बापाचं अंतकरण बापाचं प्रेम सांगणारा 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं साध्य कर्तव्य आहे या न्यायाने आज या ठिकाणी आपण ज्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत निमित्त सर्वांना ज्ञात आहे सांगणं माझं काम आहे आज या ठिकाणी
ज्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे, पुण्यस्मरण म्हणूया, प्रथम पुण्यस्मरण किंवा प्रथम वर्ष श्राद्ध, त्यांचं नाव याच यादव परिवारातील ज्यांना आपण सगळे अण्ण म्हणायचो ते असणारे पिताश्री कैलासवासी सदाशिव बापूराव यादव या पिताश्रींच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा या परिवारातर्फे तसेच आदरणीय निकम महाराज यांच्या आग्रहाने यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। त्याबद्दल मी या परिवाराचं त्यांचं आभार मानते। या परिवाराने सुंदर असं आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं। या पिताश्रीच्या पाश्चात त्यांचा हा परिवार आहे। श्री दत्तात्रय सदाशिव यादव हा त्यांचा एक मुलगा, दुसरा श्री माऊली सदाशिव यादव हा त्यांचा दुसरा मुलगा आहे आणि त्यांना एक मुलगी सौभाग्यवती शीतल दत्तात्रय ढेरे ही त्यांची मुलगी। अशा प्रकारे 2 मुलं आणि 1 मुलगी। तसेच त्यांची पत्नी, त्यांच्या पाठीमागे श्रीमती नंदाबाई सदाशिव यादव। अशा पद्धतीने हा परिवार आणि या परिवाराने आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन नियोजन केलं। आपल्या पिताश्रीचं ऋण फेडण्याकरता, तसं पाहिलं आईवडिलाचे ऋण कधीच कोणालाच फेडता येत नाही। अगदी त्यांच्या पायावरती मस्तक ठेवून आपण आपला जीव जरी सोडला तरी त्यांचे ऋण कधी फेडता येत नाही, परंतु त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी आजचा हा एक थोडासा केलेला तुम्ही प्रयत्न आहे आणि त्याचंच नाव वर्ष श्राद्ध आहे। या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांची सुंदर अशी साथ आपल्याला लाभलेली आहे ते हरिभक्त पारायण, ज्यांची गायनाची साथ आहे, आदरणीय महाराष्ट्रामध्ये एक दिग्गज कलाकारांपैकी एक कलाकार आहेत। महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे हरिभक्त पारायण महादेव महाराज करमाळाकर, तसेच ज्यांचं गोड असं गायन आहे ते आदरणीय हरिभक्त पारायण विशाल महाराज असतील, देगुडे महाराज असतील, सर्वच टाळकरी मंडळी, भजनी मंडळी, पेटीवादक नाही वाटतं, पेटी तर येणार बास। या ठिकाणी आमचे बंधू युवा कीर्तनकार मृदंग विशारद जीवन महाराज दायगुडे आणि अशी सुंदर साथ आहे। विनेकरी बाबा असतील। आपला कार्यक्रम ज्यांच्यावरती डिपेंड आहे ती सुंदर अशी माईक सिस्टीम, खऱ्या अर्थाने अशी सिस्टीम प्रत्येक ठिकाणी लाभत नाही, फक्त आवाज असाच ठेवा शेवटपर्यंत विनंती। त्यांचंही या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद देते आणि आपल्या सर्वांची उपस्थिती, तुम्हीच नाही तर कीर्तन कुणाला सांगायचं नाही का। या ठिकाणी सर्व माता भगिनी, सर्व पाहुणे रावळे, नातेवाईक, सगळे सोयरे सगळे, त्यानंतर सर्व पुरुष मंडळी, सर्व नातेवाईक आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठाला विठाला आज या ठिकाणी वर्ष श्राद्ध आहे। पहिल्यांदा वर्ष श्राद्ध म्हणजे काय, तर वर्ष श्राद्ध म्हणजे जो विधी आपण वर्षाने करतो आणि जो विधी आपण श्रद्धेने करतो त्याला म्हणायचं वर्ष श्राद्ध। मी सांगितलं मगाशी, अरे आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती, शिट्टी वाजू देऊ नका फक्त, आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती अनंत अनंत उपकार असतात आणि त्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला एक थोडासा प्रयत्न, केलेला एक अंशतः प्रयत्न म्हणजे वर्ष श्राद्धाचा विधी। आज वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण कीर्तनाचं नियोजन केलं। खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगू, प्रत्येकाच्याच वर्ष श्राद्धाला कीर्तन होत नाही बरं का। आता अलीकडे होत आहेत, पण काही ठिकाणी होत नाही। ज्यांच्या घरामध्ये काहीतरी संस्कार शिल्लक आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये काहीतरी पुण्य शिल्लक आहे अशाच घरामध्ये कीर्तनाचे कार्यक्रम होत असतात आणि म्हणून त्या निमित्ताने आजचं हे कीर्तनाचं नियोजन आहे। काही लोक म्हणतील की वर्ष श्राद्ध करायचं म्हणजे काय करायचं, ब्राह्मण काकांना बोलवायचं, त्यांच्याकडून पूजा विधी करून घ्यायचं, झालं वर्ष श्राद्ध, कीर्तन ठेवायची काय गरज आहे। पण मी तुम्हाला सांगते कीर्तन ठेवण्याची गरज काय। वर्ष श्राद्धाच्या वेळेस आपण ब्राह्मण काकांना बोलवतो बरोबर, ब्राह्मण काकांना बोलवल्यानंतर त्यांच्या पाठीमागे आपली गडबड सुरू असते, घाई सुरू असते, उरका लवकर उरका लवकर। ते पण काही जास्त बारीक सारीक विचार करत बसत नाहीत, मग ते पण हायवेच्याच रोडने सुटतात। मग एखादा श्लोक म्हणत असताना एखाद्या श्लोकातला ऱ्हस्व दीर्घ चुकला की त्या ठिकाणी कर्म हे चुकलं जातं, किंवा त्यांच्याकडून काही चुका होत असतील, किंवा पूजेला बसलेला जो व्यक्ती आहे त्यांच्याकडून पण काही चुका होतात, कारण ते कर्म अवघड आहे। पूजेला बसलेल्या माणसाला शिंक आली तरी कर्म चुकलं, पूजेला बसलेल्या माणसाला खोकला आला तरी कर्म
चुकलं. जांभळी आली तरी कर्म चुकलं. मग ह्या ज्या बारीक सारीक चुका आहेत त्या भरून काढण्यासाठी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला जातो. मग कीर्तनामध्ये काय, जांभळी आली तरी आणि झोप आली तरी चालते? नाही चालत. ते कारण दिवसाचं कीर्तन आहे ना. दिवसाचं कीर्तन आहे म्हटलं झोप लागतच नाही, आहे की नाही. कीर्तनामध्ये फक्त काय लागतो, भाव लागतो. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसाहारी. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या पूर्वजांना मार्ग सुखकर करून द्यायचा झाला तर महाराज सांगतात, आज कलियुगामध्ये नामसंकीर्तनासारखं साधन कोणतंच नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, किंवा कलियुगी उद्धार हरीच्या नामे. माझे माऊली सांगतात, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या पूर्वजांना मार्ग सुखकर आणि सोपा करून द्यायचा असेल तर हरिमुखे म्हणा. कारण नामापेक्षा मोठं या जगात काहीच नाही. गगनाहुनी वाढ नाम आहे. नामासारखं श्रेष्ठ साधन दुसरं कोणतंच नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी नामसंकीर्तनाचं आयोजन नियोजन या परिवाराने केलं. या परिवाराचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण आलेला आहात. वर्षश्राद्धाचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे, पण खऱ्या अर्थाने या अभंगातून बापाचं महत्त्व महाराजांनी सांगितलं की बाप आपल्या लेकरांसाठी आपल्या मुलांसाठी काय करतो, किती झिजतो, हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो बाप. म्हणून या अभंगातून महाराजांनी त्यांच्या शब्दामध्ये उल्लेख केलेला आहे. आईविषयी तर आपण ऐकतोच, आईचं तर प्रेम आपल्याला दिसतंच. बाप प्रेम करत नाही असं नाही, बाप निष्ठुर आहे असं नाही. बापाचं प्रेम आपल्याला समजलं पाहिजे. बघा तुम्ही आळंदीमध्ये पंढरपूरमध्ये बऱ्याचशा संस्था आहेत. आमची पण स्वतःची संस्था आहे. एकदा तरी तुम्ही बापाचं निरीक्षण करा. ज्या वेळेस तो बाप आपल्या लेकराला सोडून जातो ना, त्याला अश्रू आवरत नाही, पण तो रडत नाही. लक्षात घ्या. का? कारण माझं पोरग परत इथं राहणार नाही. परत माघारी फिरताना ज्याच्या डोळ्यांमध्ये मोत्यांसारखे अश्रू तरंगलेले असतात तो बाप आहे. बाप आपलं प्रेम कधीच आणि कधीच दाखवत नाही. लक्षात घ्या. याचा अर्थ बाप प्रेमच करत नाही असं नाही ना. बाप प्रेम करतो. माता भगिनी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल. तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत माहिती आहे? माहेरात तुमचा म्हातारा बाप जिवंत आहे तोपर्यंत. तुमचा बाप निघून गेला ना, तुमच्या दिवाळीचा आनंद संपला. एकदा का तुमच्या डोक्यावरचं छत्र हरवलं ना, सगळ्या जबाबदाऱ्या अंगावरती पडतात. बघा तुम्ही किती वयस्कर असू द्या बाप, जर आपल्या जीवनातून तोच बाप निघून गेला ना की मग मुखातून आपोआप तुमचे शब्द बाहेर पडतात. अरे केवढा मोठा आधार गमावून बसलो मी. हे बापाचा खूप मोठा आधार असतो. बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. अरे तुम्ही किती मोठा बंगला बांधा, किती मोठा बंगला बांधा, तुमच्या बंगल्याच्या ओट्यावर जर बाप बसलेला असेल ना, त्या बंगल्याची शोभा वेगळीच असते. ज्या दिवशी तुमचा बाप जाईल ना, त्या दिवशी त्या बंगल्याची शोभा गेली. म्हणून माईबाप ह्या बापाचं महत्व सांगत असताना महाराज त्यांच्या शब्दामध्ये सांगतात, अरे बाप काय करतो आपल्या लेकरांसाठी. मी तुम्हाला सांगू, ज्यांना आईबाप कळाले ना त्यांना देव आपोआपच कळतो. पण ज्यांना आईबाप कळत नाही ना, त्यांना देव कळणं खूप कठीण आहे. मी तुम्हाला सांगू, ज्यांना आईबापच कळत नाही ना, त्यांनी देव कळण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही पंढरपूरला जाऊ नका आणि तुम्ही आळंदीला पण जाऊ नका. पंढरपूर आळंदी सगळं घरीच आहे ना. महाराज सांगतात, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. लक्षात घ्या. नाहीतर कसं राहतं माहिती का, अलीकडे आपण खूप मोठे झालो, खूप शिकलो, आपल्याला खूप शिकवलं, आईबाप अडाणी असतात आणि आपण आईबापांना सहज म्हणतो की बाबा तुम्हाला काही कळत नाही. बरोबर? अरे पण असं म्हणताना जरा थोडा विचार करत जा. आणि आपण आईवडिलाचं ऐकत नाही का? कारण ते अशिक्षित आहेत, आपण शिकलेलो आहे. पण त्यांचा एक अनुभव म्हणजे तुमच्या 25 वर्षाचं शिक्षण आहे. काहीतरी तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे आईबापांनी खाल्ले असतील ना, म्हणून तुम्ही आईवडिलाचं ऐकलं पाहिजे. म्हणून आज प्रत्येकाच्या घरामध्ये दुःख काय, आज बाप दुःखी काय घरातला, प्रत्येक घरातला, कारण घरातली मुलं ऐकत नाहीत.
घरातली मुलं ऐकत नाही म्हणून बाप दुःखी आज, लक्षात घ्या. बाकी तुमच्याकडे संपत्ती भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, मोठा बंगला आहे, सगळे सगळे, फक्त तुमचा मुलगा तुमचं ऐकत नाही, याच तेवढं तुम्हाला दुःख आहे. बरोबर का? बरोबर. आणि म्हणून तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या मुलाने तुमचं ऐकावं, तुमचा मुलगा कधीच ऐकणार नाही. लहान पोरं सुद्धा आईवडिलाचं ऐकत नाही. तुमचा मुलगा तुमचं कधीच ऐकत नाही. तुमचा मुलगा तुमचं निरीक्षण करतो. काय करतो? निरीक्षण करतो. तो बघतो, तो पाहतो तुमच्याकडे, तुम्ही काय करता, तुम्ही कसं वागता, तुम्ही कसं बोलता. आणि ज्या पद्धतीने तुम्ही बोलता, ज्या पद्धतीने तुम्ही वागता, त्याच पद्धतीने पुढे तुमचा मुलगा वागतो. म्हणून तुम्हाला विनंती असेल, तुम्हाला जर वाटत असेल ना म्हातारपणात तुमच्या मुलांनी तुम्हाला सांभाळावं, पहिल्यांदा तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळा. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना नाही सांभाळलं तर तुमच्या मुलांनीही तुम्हाला सांभाळावं अशी अपेक्षा अजिबात करू नका, अजिबात करू नका. आणि मी तुम्हाला सांगू, आईबाप, ज्या आईबापांनी लहानपणात आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, अरे आपण रडायला लागलो ना तर बापाने आपल्याला पटकन उचलून घेतलं. आपण लहान असताना जेवढं कौतुक आपल्या आई बापाला वाटतं जगात, तेवढं कौतुक कोणालाच वाटत नाही. ज्या आईबापांनी, ज्या आईने आपल्यासाठी नेत्राचा दिवा केला, मांडीचा पाळणा केला, ज्या बापाने आपलं तारुण्य आपल्यासाठी कष्ट केलं, त्या आई बापाला ते ज्या वेळेस म्हातारपणात अंथरुणावरती पडतात ना, त्यावेळेस त्यांना कोणाची गरज असते? कोणाची? आपली गरज असते. त्यावेळेस त्यांना दवाखान्यामध्ये नेणं हे तुमचं काय कर्तव्य आहे. ह्याच कीर्तनातून सांगायची वेळ काय येते मी तुम्हाला सांगू. ज्या वेळेस आम्ही बाहेर कीर्तनासाठी जातो ना, असे बस स्टँडवर, रस्त्यावरती आई बापांना सोडून दिलेलं आहे काही काही मुलांनी, अक्षरशः पाहून डोळ्यामध्ये पाणी येतं. म्हणून आईबापांना काय करायचं नाही. म्हातारपणात तुमच्या आई वडिलांना काही लागत नाही, ते काही तुमच्याकडे 1-2 लाख रुपये मागत नाहीत. ते तुम्हाला म्हणत नाही की मला 1 लाख रुपये पाहिजे, मला 2 लाख रुपये पाहिजे. अरे म्हातारपणामध्ये फक्त त्यांना प्रेमाचे ना आपुलकीचे 2 शब्द बोला, त्यांचं पोट आपोआप भरतं. त्यांना बाकी कशाची गरज नाही. तुमच्याकडे किती प्रॉपर्टी, तुमच्याकडे किती इस्टेट आहे, त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. म्हातारपणात फक्त त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, बस, बाकी काय नाही. काही लोक आई वडील गेल्यानंतर रडतात, जित्यानंही अन्न आणि मेल्यावरती पिंडदान. अरे आई वडील गेल्यानंतर रडून काय उपयोग आहे का? अजिबात नाही. काही लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात, ताई आम्ही एकदा तरी आमच्या आई वडिलाच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. अरे मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल, आम्हाला काय माहित. म्हणून एकदा का तुमचे आईबाप या मातीआड निघून गेले ना, तुम्ही किती आई आई करा, किती बाबा बाबा करा, मातीआड गेलेले आईबाप पुन्हा तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. आज जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल तर ज्याच्याकडे अजून पण त्यांचे मायबाप जिवंत आहेत, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस या जगात कोणताच नाही. कोणाला श्रीमंत म्हणता तुम्ही? कोणाला म्हणता? एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेले आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकानी, ती हाक एकानी मज होई शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अरे बोटाला धरून चालायला शिकवणारा बाप, संध्याकाळी झोपल्यानंतर नकळत आपल्या अंगावरती अंथरून टाकणारा बाप, पांघरून टाकणारा बाप, तो बाप ज्याने आपल्यासाठी संपूर्ण तारुण्य खर्च केलं. अरे तो बाप
बापाच्या संपत्तीला महत्व नसतं की तुमच्यासाठी त्याने किती कमवून ठेवलंय. बापाच्या श्रीमंतीला महत्व नसतं, बापाच्या आधाराला महत्व असतं. लक्षात घ्या. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखवीना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजो झिजो संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडीभर तो चाल जरा ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. बाप समजून घेणं खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. त्या बापाला ओळखण्यासाठी, त्या बापाचं अंतकरण समजून घेण्यासाठी आपल्याला सुद्धा तेवढं मोठं अंतकरण करावं लागतं. त्याशिवाय बाप समजत नाही. माय बापांनो, नाही समजत. अरे ज्या बापाला असं वाटतं, बापाला वाटतं काय, त्याला वाटतं की जी संकट माझ्या वाट्याला आली, जी दुःख माझ्या वाट्याला आली, ज्या परिस्थितीतून मी गेलो, ती संकट, ती दुःख, त्या अडचणी माझ्या लेकराच्या वाट्याला कधीच येऊ नये म्हणून जो बाप रात्रंदिवस कष्ट करतो आणि शेवटी जाताना काय नेता येतं हो त्याला. शेवटी जाताना सगळं काय आपल्या लेकरासाठी सोडून जातो, त्याचं नाव बाप आहे. आणि म्हणून महाराज अभंगाच्या प्रथम चरणात बाप करी जोडी, बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप करी जोडी, बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप करी जोडी लेकराची ओढी. आपुल्या कुरवंडी वाळवणे, आपुली कुरवंडी वाळवणे, आपुल्या कुरवंडी वाळवणे, आपुली कुरवंडी वाळवणे. एकाएकी केला, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. हो एकाएकी केला, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. महाराज सांगतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडे वाळवणी. बाप काय करतो? अरे बाप जोडी करतो, जोडी. एक 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 वस्तू जमावून ठेवतो आपल्या लेकरासाठी. लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. मग हे करत असताना कुरवंडी म्हणजे हाड, हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो बाप आपल्या मुलासाठी. अख्खं तारुण्य आपल्या मुलासाठी खर्च करतो बाप. आपुली कुरवंडी वाळवणी. आणि मी तुम्हाला सांगू, बापाला आयुष्यात कधीच रडता येत नाही. बरं, कधीच रडता येत नाही.
स्वतःची आई जरी वारली तरी बापाला रडता येत नाही, कारण छोट्या बहिणींना आधार द्यायचा असतो. स्वतःचा बाप जरी वारला तरी त्या बापाला रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आणि स्वतःची पत्नी जरी अर्ध्यावरती सोडून गेली तरी पोरांकडे बघून अश्रूंवरती आवर घालावा लागतो. अरे त्याचं नाव बाप आहे. घरावरती कितीही मोठं संकट येऊ द्या, आई एखाद्या कोपऱ्यात बसून रडते, पण त्या संकटाला छातीचा कोट सारून सामोरा जो जातो त्याचं नाव बाप आहे. त्या बापाला कधी तुम्ही ओळखला? मुलगा जर बघा तुम्ही, आई काय करते माहिती का? मुलाला छान नटवते, पावडर लावते, केस विचारते, म्हणते बाळा आता शाळेमध्ये जा बरं. पोरग म्हणता आई आजच्या दिवस नको ना, उद्या जातो ना. आई म्हणते ठीक आहे आज नको जाऊ पण उद्या जाशील ना. पोरग म्हणतो हो आई उद्या नक्की जाणार. पण तेवढ्यात बाप येतो आणि 2 फटके मारतो. काय करतो? 2 रट्टे मारतो. बरं ते बापाचं प्रेम ह्या समाजाला दिसलं का? बाप रागावतो, बाप ओरडतो, बाप खवळतो, बाप मारतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं प्रेमच आहे ना. कारण त्याला असं वाटतं माझं लेकरू जर आज नाही शाळेत गेलं तर ते उद्या पण जाणार नाही, उद्या नाही गेलं तर ते परवा पण जाणार नाही. अरे एका दिवसाची काळजी आई करेल, पण संपूर्ण आयुष्याची काळजी करणारा कोण आहे? बाप आहे. अरे तुम्ही एकदा तुमच्या बापाकडे बघा, फक्त एकदा. कधीतरी बापाचं तुम्ही निरीक्षण करा. त्याच्या टाचा झिजलेल्या चपलाकडे बघितलं ना की त्याचं प्रेम आम्हाला कळतं. त्याचं फाटकं बनियान बघितलं की कळतं की आमच्या नशिबाची भोक त्याच्या बनियानला पडलेली आहेत. त्याचा दाढी वाढलेला चेहरा त्याची काटकसर दाखवतो. दिवाळीच्या सणाला बाप सगळ्यांना नवीन कपडे घेतो. सगळ्यांना बाजारात गेल्यानंतर सगळ्यांना नवीन कपडे आणतो. त्याला जर विचारलं ना बाबा तुम्ही तुमच्यासाठी का काहीच नाही आणलं? नाही बाळा माझ्यासाठी माझ्या मापाचे कपडेच नाही सापडले. बरं मापाचे कपडे नसतात का? नाही बाळा. अरे दिवाळीच्या सणाला सुद्धा जो फाटक्या कपड्यावरती राहतो तो बाप आहे. बाप आपल्या पोराला पैसे देतो सलून मध्ये जाण्यासाठी, मुलीला शॉपिंग करण्यासाठी बाप पैसे देतो. पण स्वतः मात्र दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरवडतो, त्याचं नाव बाप आहे. बाप जर आजारी पडला ना तो पटकन दवाखान्यात जात नाही, आणि तो आजारपणाला मुळीच घाबरत नाही. तो घाबरतो कशाला माहिती? डॉक्टर आपल्याला एखादा महिना का होईना पण आराम करायला सांगतील याची त्याला भीती वाटते. कारण पोराचं शिक्षण, पोरीचं लग्न अजून बाकी असतं, घरामध्ये उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं, तरी पण पोराला बाहेर मोठ्या कॉलेजवरती ऍडमिशन घेऊन दिलं जातं, वर्ग बाहेर शिकायला पाठवलं जातं. आणि तो बाप जर महिन्याला दुसऱ्याकडे मोल मजुरी करून त्या पोराला महिन्याच्या तारखेला पैसे पाठवतो. जर महिन्याला तर सगळीच नसली तरी काही पोरं अशी असतात तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूम मध्ये पार्ट्या देतात. आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाच्या नावाने एकमेकाला हाका मारतात. अशी काय पोर वडिलाची टिंगल करतात? थोडं तरी मनाला लाज वाटली पाहिजे. ज्या बापाने कष्ट करून महिन्याच्या तारखेला पैसे पाठवले त्या बापाच्या नावाने तुम्ही एकमेकाची टिंगल करता. बाप म्हणजे घराचं अस्तित्व आहे, आई म्हणजे घराचं मांगल्य आहे. तुम्ही ऐकलंय आणि तुम्हाला माहिती आहे. अरे ज्या घरामध्ये बाप जिवंत आहे ना त्या घराकडे वाईट नजरेनं बघण्याची हिम्मत कोणाची होत नाही, कारण घरातला कर्ता अजून जिवंत आहे. तो जरी काही करत नसला ना, आंधळा असू द्या, पांगळा असू, नाहीतर अंथरुणावरती पडलेला असू द्या, तो आहे. आणि घरच्यांचं तर कर्म बघतोय, तो असण्याला महत्व आहे. आईच्या होण्याला किंवा आईच्या असण्याला बापामुळेच अर्थ आहे ना. कोणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही, कोणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही, पण कोणाचा तरी बाप होणं टाळता येतं. पण बाप कधीच बाप व्हायला टाळत नाही, तो ती जबाबदारी आनंदाने स्वीकारतो, तो बाप आहे. बाप झाल्याशिवाय बापाची जबाबदारी कळत नाही.
पोरांनो, तुम्ही ज्या वेळेस असं म्हणता ना की आमच्या बापाने आमच्यासाठी काय करून ठेवलंय, सहसा पोरं कीर्तनामध्ये येतच नाही. कीर्तनाची गरज ह्यांनाच आहे हो, पोरासोरांना. आपलं काय, कीर्तन ऐकून आपण बिघडत नाही, तमाशा ऐकून आपण बिघडत नाही, कीर्तन ऐकून आपण सुधरत नाही, असे आपलं. कीर्तनाची गरज मुलांना नाही. जी पोरं म्हणतात ना की बाबा तुम्ही आमच्यासाठी काय करून ठेवलं, ज्या वेळेस तुम्ही एखाद्या मुलाचे बाप व्हाल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल की असं बोलल्यानंतर, ज्या वेळेस आपला मुलगा आपल्याला असं बोलतो त्यावेळेस काय वेदना होतात अंतकरणाला त्या बापाच्या. बाप झाल्याशिवाय कळत नाही. बाप तो बापच असतो. माई बापांना बाप तो बापच असतो. बाप झाल्याशिवाय बापाचं प्रेम, बापाची जबाबदारी, कर्तव्य कळत नाही. त्यासाठी बापच व्हावं लागतं. आणि आई झाल्याशिवाय आईचं अंतकरण कळत नाही. त्यासाठी आईच व्हावं लागतं, त्याशिवाय आई कळत नाही. लक्षात घ्या. आपण बघतो ना सध्या शाळेमध्ये सर लोक निबंध लिहायला सांगतात पोरांना. कोणता निबंध सांगतात? माझा बाप. असं कधी सांगितलंय का निबंध? नाही. माझी आई. पोरं शपथ घेताना सुद्धा पहिल्यांदा आईची शपथ घेतात, बापाची शपथ घेत नाही. आणि मी तुम्हाला सांगू, पोरांना जास्त जवळचं कोण वाटतं? सगळी पोरं आपल्या मनातलं कोणाला सांगतात? आईला का बापाला? आईला सांगतात. बापाला सांगत नाही, कारण बापाचा धाक असतो ना, म्हणून बापाला सांगत नाही. म्हणून माई बापांनो, आपल्याला आपल्या आई जवळची वाटते. मग याचा अर्थ असा नाही की बाप प्रेम करत नाही. बाप आपल्याला दिसताना निष्ठुर दिसतो, अंतकरणात मात्र तो खूप हळवा असतो. खूप. उलट त्याच्यासारखं हळवं कोणच नाही. आई सुद्धा नाही. आई जर हळवे असते ना, मी तुम्हाला सांगू, आतापर्यंत घरासाठी कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. घरावर मुलांसाठी कितीतरी शेतकऱ्यांनी, आता आपल्या भागामध्ये नाही पण तिकडे मराठवाड्यामध्ये वगैरे, आपली माणसं त्यांनाच फाशी देतील, आहे की नाही? पण असं नाही. कितीतरी शेतकऱ्यांनी, कितीतरी मुलांच्या बापाने आत्महत्या केल्या. एका तरी शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केलेली बातमी तुम्ही ऐकली कुठं? नाही. ते बापाचं अंतकरण खूप हळवं असतं. मला एवढंच सांगायचं, फक्त ते ओळखता आलं पाहिजे. मुलगा जर 12वीत पास झाला बोर्डाच्या परीक्षेत, मुलगा पळतच येतो आईजवळ, आई मी पास झालो. का? आई जवळ घेते, कुरवाळते, कवटाळते, कौतुक करते, बरोबर. पण गुपचूप जाऊन पेढ्याचा पुडा आणणारा बाप मात्र कोणाच्या लक्षात येत नाही. तो बाप आम्ही ओळखत नाही, तो बाप आम्हाला कळत नाही. अरे मुलगा जर आजारी असला ना, आई सतत त्याच्याजवळ बसून राहिलेली असते, त्याची काळजी करत राहते. पण हॉस्पिटलच्या बाहेरच्या आवारामध्ये पैशासाठी एरझाऱ्या मारणाऱ्या बापाची दखल मात्र कोणी घेत नाही. तो बाप आम्हाला कळलाय? काय पटतंय ना लोकांना रे. ज्या वेळेस मंगल प्रसंग असतो, कोणाचं लग्न वगैरे, बारसं वगैरे, हे घरातली सगळी लोक जातात, पण मैताच्या वेळेस मात्र बापालाच जावं लागतं की नाही? बापालाच जावं लागतं. अरे कितीही कामामध्ये असू दे आपला बाप, आपल्या श्रीमंत मुलीच्या घरी उभ्या का होईना पण चक्कर मारून येतोच तो बाप आहे. आपल्या मुलांच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, आपल्या मुलीसाठी कष्ट करणारा बाप, खरंच किती ग्रेट असतो ना. या बापाचं महत्व कोणाला कळतं? अरे ज्यांना बाप नाही त्यांना विचारा, जे अनाथ मुलं आहे ना त्यांना विचारा तुम्ही. बाप नसल्यानं कितीतरी एका वस्तूसाठी किती तरसावं लागतं. बाप नसल्यानंतर किती जबाबदारीने वागावं लागतं हे बाप गेल्यानंतर कळतं. अरे बापाचं महत्व कळतं ते कोणाला माहिती का? बापाचं महत्व कळतं ते त्या घरापासून दूर असणाऱ्या त्या मुलीला. कोणाला? मुलीला. बापाचं मुलीचं अंतकरण ओळखणं खूप अवघड आहे. बापाचं आणि मुलीचं नातं शब्दामध्ये सांगणं तसं कठीणच आहे. पण तळहाताच्या फोडाप्रमाणे झपलेले आपल्या लेकीला परक्याच्या हातात देताना बाबा किती तुटत असेल ना. काय अर्थ वेदना होत असतील त्या बापाला, किती दुःख होत असेल त्या बापाला.
बाप हा वरून शहाण्यासारखा दिसतो, शहाण्यासारखा असतो बाप, पण आतून मात्र नितळ पाण्याचा झराचा असतो बाप. लेक जर घराची सौख्य असेल ना, तर त्या सौख्याचं पावित्र्य बाबा असतो. संस्कार देणारी जरी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाबा असतो. संयम देणारी जरी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबाच असतो. लहानपणी बोटाला धरून चालायला शिकवणारा बाबाच असतो. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणारा बाबा आहे. मुलीला पिकनिकसाठी, शॉपिंगसाठी पैसे कोण देतो? बाबाच देतो. बघा तुम्ही, जर कापड दुकानामध्ये कपडे घेण्यासाठी मुलगी गेली ना, आईने जर कमी किमतीचा ड्रेस काढला ना, तर हळूच आपल्या लेकीला विचारून भारी किमतीचा ड्रेस घेणारा कोण असतो? बाबाच असतो बर का, बाबाच असतो. आईने जर काही काम सांगितलं ना, तर तिला दरडावणारा बाबाच असतो. आपल्या लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणारा बाबा आहे. आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन, हे कटू सत्य पचवणारा सुद्धा कोण आहे? बाबाच आहे. ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं ना, लग्न झाल्यानंतर तुम्हाला सगळे रडताना दिसतील, काका काकी, मामा मामी सगळे, पण बाप तुम्हाला दिसत नाही तिथं. बाप कुठंतरी मंडपाच्या एका कोपऱ्यात बसून रडत असतो. बाप दाखवत नाही दाखवत, ढसा ढसा रडतो बाप. मुलगी ज्यावेळेस सासरी जायला निघते, माहेरचा उंबरटा ओलांडून आपल्या लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटतो तो बाप आहे. ज्या लेकीला 20-25 वर्ष जीवाच्या पलीकडे सांभाळलं, त्या लेकीला परक्याच्या हातात देताना त्याचं अंतःकरण काय तुटत असेल ना, त्याचं हृदय काय तुटत असेल ना, हे एका बापालाच कळू शकतं. ह्या वेदना फक्त एखाद्या बापालाच होऊ शकतात. दिल्या घरी सुखी राहा असं म्हणताना आतून तुटतो, आतून खचतो, त्याचं नाव बाप आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांचं मन जी ओळखते का नाही, ती मुलगीच असते बर का. आपल्या वडिलांचं मन कोण ओळखते? फक्त मुलगी ओळखते. म्हणून मुलगी पाहिजे. आयुष्यभर बघा तुम्ही, तुमच्यावर जीवापाड प्रेम करते मुलगी, निस्वार्थ प्रेम करते. 20-22 वर्ष तुमच्या घरामध्ये राहते, तुमच्या सगळ्यावरती प्रेम करते. तिला माहिती असतं एक ना एक दिवस तरी मला हे घर सोडून जावं लागणार आहे, तरी पण शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करते मुलगी. मुलाचं काय, त्याला माहिती असतं 10-12 वर्षाचा जर खेळ आहे, हे गेल्यानंतर चावी आपल्याच हातात येणार आहे. सगळीच मुलं अशी आहेत असं मला म्हणायचं नाही. काही निस्वार्थ प्रेम करणारी फक्त मुलगी असते. मायबापांना फक्त मुलगी असते. लग्नानंतर तिचं नाव बदलतं, तिचं गाव बदलतं, आडनाव बदलतं, सगळं बदलतं, पण वडिलांबरोबरचं तिचं नातं कधीच बदलत नाही, कधीच. आणि शेवटपर्यंत ती आपल्या बाबाची लाडाची परीच असते. बघा तुम्ही, कुठली मुलगी असू द्या, शेवटपर्यंत बापाची लाडकीच असते की नाही? म्हणून ही मुलगी बापाला जपते. ज्यावेळेस तिचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर ती पहिला फोन आपल्या वडिलांना करते आणि आपल्या बाबाचा बदललेला आवाज ती एका क्षणात ओळखते आणि मग 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते. मुलगी वडिलांना जाणते, मुलगी वडिलांना जपते. आणि इतरांनी सुद्धा घरातल्या बापाला असंच जपावं ही बापाची किमान अपेक्षा असते, थोडीशी अपेक्षा असते. ज्या बापाने हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, कधी कधी आपल्याला कडेवरती घेतलं, खांद्यावरती घेतलं, रानातलं काम केलं, खांद्यावर घेऊन कडेवर घेऊन आपल्याला, तो बाप ज्या वेळेस आपण मोठे होतो त्यावेळेस तो बाप त्याने कमावलेल्या सगळ्या संपत्तीचा मालक आपल्या मुलाला करतो, धनी आपल्या मुलाला करतो, काहीही विचार न करता. म्हणून महाराज अभंगाच्या 2 चरणामध्ये एकाएकी केला मिरासीचा धान, एकाएकी केला मिरासीचा धान, एकाएकी केला
पाठी केला मिरासीचा धनी, कडी वाघ ओणी भार खांदी. आयुष्यभर कष्ट केलं बापाने, आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट केलं आणि शेवटी जाताना सगळं काय आपल्यासाठी सोडून गेला तो बाप. अख्खं तारुण्य आपल्या लेकरासाठी झिजला, कष्ट केलं, मेहनत केली. जाणं तर प्रत्येकाला आहे, उपजती नाशे नाशिती पुनरपी दिशे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून जोपर्यंत जिवंत आहेत आपले माईबाप तोपर्यंतच त्यांना जपा. मरण प्रत्येकाला आहे. ह्या अहंकारामध्ये जाऊ नका की मरण आपल्याला नाही, मरण प्रत्येकाला आहे. 9 भी मर गई, 10 भी मर गए सहस्त्र88. 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र88. मरणाची जाणीव असावी. ज्या लोकांना मरणाची जाणीव आहे ती लोक योग्य दिशेला जातात. ती लोक वाईट मार्गाला कधी जा, जे बोलेल ते खरं ठरवत आपण, आहे की नाही. आणि ते महाराजांनी सुद्धा सांगितलं की खरंच त्यांचं खरं ठरतं. बरोबर. तसं ते जसं बोलतात तसं जन्म झालाय त्याला मरण हे निश्चित आहे. संत महात्म्यांनी सांगितलं मरावं प्रत्येकाला लागतं, मरावं प्रत्येकाला लागतं. आणि आज कलियुगामध्ये तर आयुष्य फार कमी. आपण जर थोरा मोठ्यांच्या आयुष्याचा विचार केला ना, थोरा मोठ्यांच्या आयुष्याचा, तर त्यांच्या आयुष्याच्या पुढे आपलं आयुष्य फार कमी. हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती होतं सांगता येईल का कुणाला? नाही सांगता येणार, जाऊ दे, मी त्यासाठीच आली, सांगते. हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती होतं? 60,30,10,700 वर्ष आणि 9 महिने. किती होतं? 60,30,10,700 वर्ष आणि 9 महिने. कीर्तनातून काहीतरी माहिती घेऊन जात जा, काहीतरी नेत जा कीर्तनातून, निदान चपला का होईना. त्याच्या आयुष्याच्या पुढं, हिरण्यकश्यपूच्या आयुष्याच्या पुढं आपलं 62 कुठं ठेवतं? हे आपलं तर फार कमी आयुष्य आहे, नाही का. बरं, आपल्याला पण भरपूर आयुष्य होतं सत्ययुगामध्ये. सत्ययुगामध्ये माणसाचं वय होतं 1,00,000 वर्ष. किती? 1,00,000 वर्षाचं वय होतं. कुणाचं? आपलं. पण प्रत्येक युगामध्ये 1,000 कमी झाला. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, 1,000 कमी झाला. त्रेतायुगामध्ये किती झालं? 10,000 वर्ष. पुन्हा 1,000 कमी झाला. द्वापार युगामध्ये किती झालं? 1,000 वर्ष. पुन्हा 1,000 कमी झाला. कलियुगामध्ये किती झालं? 100 वर्ष. आता आपण सगळे मिळून त्या भगवंताला प्रार्थना करू, आता काही 0 कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण 10 वर्षामध्ये फक्त 2च पंचवार्षिक असतात. बरोबर. बाकीचे उद्योग कधी बघायचे? अल्पायुष मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाया. मध्ये बालत्व पीडा रोग क्षया. काय भजनासी उरले ते पाहे ग. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य फार कमी आणि म्हणून आता जाग व्हा. मोठा जागी व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. सुख विव्यथा जन्माच्या. आता जाग व्हा. नाही तर काय काय लोक म्हणतात नाही बघू ते कीर्तन, प्रवचन, माळ, एकादश, वारी बघू म्हातारपणात. म्हणजे काय लोकांनी जर ते परमार्थ सगळं म्हातारपणावर ढकलून दिले. हो, परमार्थ काय म्हातारपणात करण्याची गोष्ट आहे का? परमार्थ कधी केला पाहिजे? महाराजांनी सांगितलं, करणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. लक्षात. तरुणपणामध्ये आणि म्हातारपणामध्ये परमार्थ करणं फरक आहे. मग तुम्ही म्हणाल की म्हाताऱ्या माणसाने काय कीर्तनाला येऊच